झालं की अख्खा दिवस संपला तरी हिचा काही पत्ता नाही. एवढं कुठलं काम आहे? धैर्य, अरे तू इथे काय करतोस? तू आधी आराम कर, उठ. आई बोर झालंय मला. बसून बसून ना कंटाळा आलाय आता. हे सगळ्यांचंच काही ना काहीतरी काम सुरू आहे, पण मी मात्र आपला असंच पडू नये इथं. माहितीये मला, पण तुला आता आरामाची गरज आहे म्हणून आराम करतोयस ना तू. आई आता किती आराम करू बरं? मला ना खरंच कंटाळा आलाय आरामाचा. माझ्यासाठी एक काम कर ना, उद्या शिक्षण मंडळाची मीटिंग बोला. घरातून का होईना पण ऍटलिस्ट कामाला सुरुवात तर करतो. अरे हो, पण तू अजून पूर्णपणे बरा झालेला नाहीयेस. म्हणून तर घरातलं काम करायचं म्हणतोय. नाही, प्रत्येक जण आपापल्या कामासाठी बाहेर जातोच आहे ना. मग मी कशाला असंच बसून राहू बरं इथं? इथं काम सुरू केलं तर कोणाच्या मनात विचार तरी येणार नाही. म्हणजे कामात मन रमून राहील ना. पण आई प्लीज प्लीज नाही म्हणू नकोस. हे बघ, तुला जर वाटत असेल ना मी लवकर बरा व्हावा तर एवढं कर माझ्यासाठी. ठीक आहे, तुझ्या हट्टापुढे माझं कधी काही चाललंय? बोलवते मीटिंग, पण त्याआधी तू आता आराम करणार आहेस? हो. मॅडम, जर तुम्हाला एवढा धक्का बसलाय तर तुम्ही एकदा माझ्या जागेवर येऊन विचार करा मला किती त्रास होत असेल. असं वाटतं ना मी तरी माझ्यातनं माझा जीव काढून घेतलाय. हे जे प्रोजेक्ट आहे ना, ते माझ्या आईचं स्वप्न होतं. ते स्वप्न, हे बघा, तुम्ही असं लगेच खचून जाऊ नका. कसं असतं, देव ना चांगल्या लोकांची फक्त परीक्षा घेतो, त्यांच्यासोबत वाईट काहीच करत नाही तो. असं तुम्हाला वाटतं हो मॅडम, पण ज्याचं जळतं ना त्याला कळतं. एवढं सगळं मेहनतीने उभं केलंय मी, आणि तो फायनान्सर येऊन मला आता सांगतो की मी तुला फंडिंग करू शकत नाही. मग झालं ना, एका क्षणात माझं स्वप्न तुटलं.